आपकी अदालतमध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी शक्तीचा दुरुपयोग केला. शहाबुद्दीन साहेब, लोक असं म्हणतात की सिवान परिसरामध्ये कुठलाच ऑफिसर असा नाहीये जो तुमच्या प्रभावापासून वाचू शकतो. आता याला मी कसं प्रमाणित करू हा एक असा प्रश्न आहे की ज्याला मी इथे सिद्ध करायचं काम मी इथे नाही करू हे शकत. खरं आहे का फक्त की मी हेच म्हणू शकतो की मी कधीही कुठल्याही अधिकाऱ्याच्या स्थलांतरामध्ये किंवा पदस्थापनेमध्ये दखल नाही दिली. हे बघा, आता नुकतेच जे डीएम होते, जेव्हा त्यांनी तुमच्या विरोधात वॉरंट इश्यू केला तेव्हा त्यांची ट्रान्सफर झाली की नाही झाली? कोर्टाने आदेश दिला, चीफ जस्टिसने आदेश दिला, कारण या डिस्ट्रिक्टमध्ये मॅजिस्ट्रेट 5 जागेवरून हटवले गेले होते आणि यांचे 3 कमिशनर यांच्यावर प्रोसिडिंग चालू आहे आणि यांची माहिती घेऊ शकतो की यांचा सीआर बिहारमध्ये आतापर्यंत जितके अधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा वाईट शहाबुद्दीन आहे. साहेब, 15 वर्षांपासून जेव्हा तुमच्या पार्टीचं सरकार असेल तर त्यांचा सीआर तर चांगला असू शकत नाही, जे तुमचे विरोधी असतील. आता पार्टीबद्दल तुम्ही बोलत आहात तर ही मोठी गोष्ट झाली आणि मोठ्या लोकांची आम्ही तसे कुठे लहान लोक आहोत या प्रकरणामध्ये हे मोठे लोक सांगतील. मी तुम्हाला उदाहरण आणि आठवण करून हं. देतो. 16 मार्च 2001 बच्चू सिंग मीना, प्रतापपूरचे एसपी, यांनी तुमच्या घरी जाऊन तपासणी केली. एन्काउंटर झालं आणि तिथे बरेचसे अपराधी मारले गेले. तुमच्या घरातून निघाले होते ते लोक. त्यावेळी सुद्धा माझं सरकार होतं. माझ्या सरकारने जर इंटरफेअर केलं असतं, दखल दिली असती तर थांबवू शकले असते. आणि दुसरी गोष्ट, मी बच्चू सिंग मीनाला का गेले हे मी सांगतो. एक डीएसबी कॉलेज आहे ज्यामध्ये एक डीएसपीचा मुलगा एक्झाम देत होता आणि ज्याचा पेपर आणि कॉपी बाहेर काढून लिहिले जात होते. मला प्रिन्सिपल पी.एन. पाठक आहेत, आज सुद्धा आहेत, प्रभुनाथ पाठक यांनी फोन केला असं होत आहे. मी प्रामाणिकपणे स्वतःलाच चुकीचं वाटत होतं की सगळ्या मुलांना मी थांबवत होतो आणि हा एक मुलगा एकटा आणि डीएसपी बसवून लिहित आहे. मी तिथे ती माझी चूक होती की अनधिकृतरित्या मी तिथे गेलो. मी त्याला म्हणालो की तुला एक्झामिनेशन हॉलमध्ये बसावं लागेल. म्हणाले की तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी म्हणालो तुम्हाला कोणी अधिकार दिला? त्याने एक चिठ्ठी दाखवली की मला इथे नियुक्त केलं आहे एसपीने. मग जरा वाद झाला आमच्यात, थोडी हातापाई सुद्धा झाली. त्याच्यानंतर त्यांनी एक खटला लागू केला. ही जी फॅक्ट आहे, हे जे सत्य आहे, तुम्ही सुद्धा माहिती काढा, ही कमिशनमधली गोष्ट आहे, कमिशनमध्येच आली आहे. या गोष्टी त्याच्यानंतर हे केवळ बस एक एक्झामिनेशनमध्ये एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या दुर्व्यवहाराला थांबवण्यासाठी या सगळ्या घटना घडल्या. मी जर तुमची गोष्ट मान्य सुद्धा केली की हे खरं आहे, पण हे सुद्धा खरं नाहीये का की सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या घरी जे लोक होते त्यांच्याकडून आणि पोलिसांमध्ये एन्काउंटर चालू होता? अहो साहेब, हे बघायला हवं की घरचे होते की ते माझे विलेजर होते. हे तर डॉक्युमेंट्स त्यांना बिहार सरकारने नोकरी दिली. एक मिनिट. त्यामध्ये 4 असे लोक होते जे 5 दिवसांपूर्वी अरबमधून सुट्टीसाठी आले होते. त्यांचे विजा, पासपोर्ट, त्यामुळेच तर अदालतने आदेश दिला नोकरी देण्यासाठी. त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यावर हत्येचे 8 खटले दाखल झाले आहेत. त्यांच्याजवळ हत्यारं होती आणि त्यांनी पोलिसांवर गोळी आता चालवली. पोलीस जर म्हणत असतील तर असू शकतो की अमेरिकातून काही लोक, अरबमधून काही लोक आले असतील आणि यावर आता मी तर काहीच नाही म्हणू पण शकत. त्यांनी हे सुद्धा लिहिलंय की जेव्हा घराची तपासणी झाली तेव्हा साक्षीदारांनी सांगितल्यानुसार शहाबुद्दीन साहेब त्याच जागी राहतात. त्यांच्या पलंगावर घातलेल्या अंथरुणाच्या उशीच्या खाली लपवलेले हँड ग्रेनेड जप्त केले गेले. माझ्या अंथरुणाखालून? हो, तुम्ही कदाचित उशीच्या खाली ठेवून झोपत असाल. मी विवाहित माणूस आहे आणि मुलं सुद्धा आहेत आम्हाला. हँड ग्रेनेड इतकं सेन्सिटिव्ह गोष्ट असते की मी तर नक्कीच जाईन, तुम्ही सुद्धा नक्कीच जाल आणि मुलं सुद्धा मी जातील. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. 4 मे 1996 सिवानचे एसपी एस.के. सिंघल यांनी आरोप लावला की तुम्ही त्यांच्यावर फायरिंग हे केली. लागले होते खटले. मी नकार नाही देते, हे नोंदवले गेले होते. पण कुठल्या परिस्थितीमध्ये नोंदवले गेले, कसे नोंदवले गेले, मी निवडणुकीच्या दिवसाची ही गोष्ट आहे. 2 डिसेंबर 2003 मुझफ्फरपूरच्या आरक्षी महानिदेशक मल्होत्रा साहेबांनी 77 पानांचा गोपनीय रिपोर्ट दिला, ज्यामध्ये ते म्हणाले की शहाबुद्दीन हार्डकोर क्रिमिनल आहेत. यशवंत मल्होत्रा यांचं विधान आहे की कोल्ड ब्लडेड मर्डरर आहेत शहाबुद्दीन. नाही. गोपनीय रिपोर्टबद्दल मला काय माहिती. बस मी तर तुमच्या समोर आहे, ज्या प्रकारे आहे, जसा आहे. नुसता केवळ चेहऱ्याने अपराधी वाटत असेल तर यामध्ये माझा दोष नाही, देवाचा आहे. जर व्यवहाराने वाटत असेल तर त्यामध्ये माझा दोष आहे. मी प्रयत्न करीन, सुधारणा मी तर करेन. तुम्हाला एकानंतर एक
त्या परिसरातील एकतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत नाही, किंवा पोलीस गोपनीय तुम्ही ऑफिसर आहेत. म्हणालात तर गोपनीय रिपोर्ट्स माझ्याकडे येत नाहीत. तुमच्याकडे तर सगळे रिपोर्ट येतात. असं होऊ शकत नाही की शहाबुद्दीन साहेबांना हे माहीत नसेल. एकीकडे सी.के. अनिल, एक बच्चू सिंग मीना, एक एस.के. सिंगल, एक यशवंत मल्होत्रा, सगळ्याच्या सगळ्या पोलीस ऑफिसर्सला तुम्हीच मिळालात का केसेस फाईल करण्यासाठी? नाही, मी तुम्हाला आधी सुद्धा म्हणालो, की जर माझ्या बनवण्यामध्ये ईश्वराने, देवाने चूक केली असेल, तर मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. परंतु जे माझं आचरण आहे, जे माझं चरित्र आहे, ते तुमच्या समोर आहे. हं. जे माझं आताचं आहे, जर यामुळे मी क्रिमिनल वाटत असेल, तर आपकी जनतेला अदालतमध्ये विचारूया त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी काय प्रश्न आहेत? जेव्हा कधी महत्त्वपूर्ण घटना घडते किंवा एखादी दुर्घटना घडते, तर त्यावेळी तुम्ही कायम जेलमध्येच असता. हा काय असा काही एखादा प्लॅन असतो की घटना घडेल तेव्हा मी जेलमध्ये असेन किंवा जेव्हा जेलमध्ये असेन तेव्हाच अशी घटना घडेल, असं तर हुशार क्रिमिनलच करू शकतो. नाही, अगदीच या योगायोगाला तुम्ही कुठल्याही गोष्टीशी जोडू शकता. माझे एक डिस्ट्रिक्ट आहे, 15 वर्षांमध्ये ना एकही अपहरण झालंय आणि ना एकही प्लॅनिंग किलिंग झाली आहे. एक सुद्धा नाही. अपराध करणारे जेव्हा टोळीचे प्रमुख बनतात तर अपराध कसे होतील? नाही, ही गोष्ट तर तुम्ही म्हणालात आणि हीच गोष्ट पोलीस सुद्धा बोलतायत. जी यादी तुमच्याजवळ आहे. कमीत कमी जनतेला हे तरी सांगा ना की का सगळे पोलीस ऑफिसर्स, सगळे डीएम तुमच्याच मागे लागलेले असतात? हे बघा, आता त्या शब्दांचा वापर मला या अदालतमध्ये करायचा नव्हता. का काय कारण आहे, की जर फातिमी मजबूत असतात, तर ते आय-एस-आय होतात. शहाबुद्दीन मजबूत आहेत, तर मग ते आय-एस-आय होतात. अनवारुल मजबूत होतात, तर ते आय-एस-आय, ते सुद्धा आय-एस-आय होतात. का हे समाजातील कोणत्या बनावटीचा हिस्सा आहेत? का असं होतं आम्हा लोकांबरोबरच? आम्हाला अधिकार नाहीये का, की भक्कमपणे आपलं म्हणणं आम्ही मांडावं? जर जर आमचं म्हणणं आम्ही मांडतो, तर आम्ही आय-एस-आयचे एजंट होतो, असं का होतं? माझ्याच बरोबर का होतं? आणि अडवाणीजी जाऊन जिनांचं कौतुक करतात पाकिस्तानमध्ये, तर काहीच होत नाही. हे मायनॉरिटी बरोबर, अल्पसंख्याक बरोबर का होतं? मला वाटतंय खूप हुशारीने तुम्ही या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात. मी 15 वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. 30 वर्षांची एक नोकरी असते. मी अर्धी नोकरी काढली आहे. मला कुठल्याच हुशारीची गरज नाही, परंतु तुम्ही संधी दिली परंतु आहे तुम्ही- मला माझी बाजू मांडण्याची, की आज मला ही संधी मिळाली आहे. तर मला हा हक्क सुद्धा मिळाला आहे. जर संधीबरोबर कोर्टाने जर परमिशन दिली स्वतःहून बाजू मांडण्याची, तर त्याचबरोबर हा हक्क देतो, की अगदी स्पष्टपणे चांगले वाईट दोन्ही बाजू मी ठेवाव्या. आणि असं शाबुद्दीनजी, करून मी तुम्हाला तोच प्रयत्न तुम्हाला करतोय. पूर्ण अधिकार आहे स्पष्टीकरण देण्याचा, परंतु केवळ छोटे मोठे क्रिमिनल केसेस नाहीयेत, खूप गंभीर अपराध नाही, आहेत. ते जेव्हा- देशद्रोहाचे अपराध तुमच्यावर लागलेले आहेत. हो, नक्कीच.